नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष यांनी घेतली कठोर भूमिका. बैल गाय यांची कत्तल थांबवा. अनेक सोसायटीमध्ये ही कत्तल केली जाते. त्याचे परिणाम तेथील नागरिकांवर होतोय. लहान मुलं मुली ही कत्तल करताना पाहतात. तरी शासनाला प्रशासनाला याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. याकडे गांभीर्याने लक्ष द्या. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आपल्याला सर्वांना कल्पना दिली आहे व प्रतही दिली आहे. तरी पोलीस प्रशासन त्याकडे लक्ष देईल अशी आशा करतो. मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील. साहेब, उद्या बकरी ईद आहे. मानवाचा मुख्य उत्सव साजरा केला जातो. जय महाराष्ट्र. उद्या मुस्लिम बांधवांचे 7 जूनला बकरी ईद आहे. तर येणाऱ्या या सणानिमित्त आम्ही, कारण तुम्हाला माहितच असेल की या बकरी ईदेला हे लोक मोठ्या प्रमाणात बकरे कापतात, कुर्बानी देतात. तर इतर महानगरपालिकेच्या जरी काही ठिकाणी परमिशन असल्या किंवा ग्रामपंचायतची परमिशन असल्या तरी देखील एक घरामध्ये एक बकरा कट करण्याचं यांना परमिशन असते. पण यांच्यामध्ये असं आहे की एका घरामध्ये जर 8 ते 9 लोक असतील आणि ज्यांच्याजवळ आर्थिक व्यवस्था आहे तर ते लोक 8 ते 8 बकरे कापतात. या 8 ते 8 असं जर 8 घरामध्ये, एक घरामध्ये 8 माणसं असतील तर 8 बकरे कापण्याची यांना परवानगी नाहीये. दुसरी गोष्ट असं आहे, आता आम्ही विविध नाके जे असतील, ट्रान्सपोर्ट, ट्रक या ठिकाणी आम्ही पत्र दिलेलं आहे. आपले पोलिसांना देखील कळवलेलं आहे. ट्रॅफिकचे जे तिरुपती काकडे साहेब आहेत, रायगड हे आपले DCP, त्यांना ते शाखेला देखील पत्र दिलेलं आहे की वाहतूकवर नियंत्रण ठेवा, जेणेकरून बैल गाय याला तर परवानगी नाहीच आहे. तरी देखील काही भांडवलं असतात, त्यांना रोखण्याचं काम केलं पाहिजे. पोलीस काटा करेलच, पण आमचे महाराष्ट्र सैनिक देखील विविध ठिकाणी बसलेले आहेत. अशा भांडवलांना आम्ही असं काही कृत्य जर केलं तर त्यांना 100% त्या ठिकाणी पकडून म्हणते काय करताय तुम्हाला माहित आहे. तस्करी करण्यासाठी कुठल्या वाहनाचा वापर करण्यात येतो? तस्करी करण्यासाठी कुठल्या वाहनाचा वापर केला पाहिजे? जास्तीत जास्त अनधिकृत वाहने करू शकतील किंवा तुम्हाला त्वरित जर कसं असतं, प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी बकरे आणून पाळलेले असतात. तर त्या अनुषंगाने जर सोसायटी असेल, आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सोसायटी असेल तर तिकडे त्वरित वाहन कुठले असेल तर रिक्षा असते. आज आम्ही रिक्षा स्टँडवर तिथं आहे, बेल नाका या ठिकाणी, आणि आमचे बाकीचे रिक्षा चालक मालक आहेत. तर त्यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे की या दिवशी तुम्ही जास्त टाळाटाळ करा किंवा असं तुम्हाला आढळल्यास कसं आहे, हे जर कत्तल काही असेल बकरीची तर ते तुम्हाला पडद्याआड करणं, एक घरात एक परमिशन. तर तुम्ही 4-5 करत असेल, तिकडे लहान मुलं आहेत, लहान मुलं घाबरून जातील. 10-10, 20-20, 50 बकरे कापले एका जागेवर. तर अशा कृत्य करणारे लोकांना या ठिकाणी रोखणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही तुमच्या माध्यमातून हा मेसेज पोहोचवतो की जिथे पण ट्रक, टेम्पो किंवा सोसायटीचे आपले काही लोक असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, पण पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे, जेणेकरून आपल्यालाही येणारे जे कत्तल होतील काही अनधिकृत ते रोखणं गरजेचं आहे. पाहायला गेलं तर सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की बकरी किंवा असे धार्मिक सण समाजाचे करत असतात तर तुमच्या राहणाऱ्या रेसिडेन्शियल एरियापासून काही अंतरावर या ठिकाणी जात नाही आणि त्या टाकून किंवा गुपित अशा ठिकाणी लोकांना संपर्कात येणार नाही. अशा प्रकारची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. पण या ठिकाणी नागरिकांच्या किंवा मुस्लिम बांधवांना पाहायला मिळत नाही. सोसायटी असतील किंवा ओपन ठिकाणी बकरी ईद साजरी केली जाते, त्यांना काय आदेश देतात? त्याच्यासाठी प्रशासन आहे आणि मनसे देखील आहे. पण अशा ठिकाणी कापत असतील तर तुमच्या अनुषंगाने आम्ही मेसेज देतो त्यांना की सतर्क राहा. मनसे पण आहे, महाराष्ट्र आहे, इथे असं काही चालणार नाही. तुम्हाला कायदेशीर गेले असेल त्याच ठिकाणी करा, पण जे कायद्यानुसार आहे तेवढंच करायचं, बाकी काय करायला जायचं.
बाई तलोजा परिसरामध्ये तलोजा प्लेस वन या ठिकाणी गणपतीचं विसर्जन केलं जातं. अशा ठिकाणी उद्या बकरी ईदची या ठिकाणी बळी देणार आहे. कुठे तलोजा ठिकाणी आईच्या आठवड्याच्या समोर जे ओपन मैदान आहे त्या ठिकाणी जो आपल्या हिंदू बांधवांचा गणपती विसर्जनाचा तलाव बनवला जातो. त्या तलावाच्या ठिकाणी त्यांनी मंडप टाकून त्याची अनधिकृत म्हणजे परवानगी सुद्धा नाहीये असं त्यांचे नागरिकांचं म्हणणं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी उद्या बकरीचा सण मोठ्या उत्सवात साजरा करणार आहे. याकडे कशा प्रकारे बघा, पूर्ण महाराष्ट्र किंवा पूर्ण हिंदू धर्म हा गणपतीला मानणारा धर्म आहे. जर अशा ठिकाणी असं काही कृत्य होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी पाहणी करायला जाऊ. दुसरी गोष्ट, प्रशासनाला देखील याची दखल घ्यावी लागेल. आपले पोलीस बांधव आहेत, तर अशा ठिकाणी हे सगळं कृत्य होऊ नये. तर आपण जर आपला कीर्तन सप्ताह असेल तर त्या ठिकाणी त्या दिवशी गावामध्ये देखील कोंबडीचा धंदावाला असेल किंवा आजूबाजूला आपण बंद करायला लावतो. मग अशा ठिकाणी जर कृत्य होत असेल तर मला वाटत नाही की आपले लोक गप्प बसतील. आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासन असेल किंवा सिडको प्रशासन असेल किंवा महानगरपालिका यांना कशा प्रकारे लेखी काय सादर केलेला काय सांगितलं? आम्ही आता जे कायदे आहेत काही, जसं वाहनांचं आहे किंवा अनधिकृत वाहन असेल तर याच्यावर तुम्हाला मी कॉपी देतो. ती एक प्रत दिलेली सर्व प्रशासनाला आम्ही दिलेली आहे. विविध नात्यांना दिले, टेम्पो ट्रान्सपोर्ट किंवा आपल्या सोसायटीमध्ये. तर यांना कसं सतर्क राहणे गरजेचं आहे. याच्या अगोदर काही होत होतं, आता हे असं होऊ देणार नाही. तर आपल्याला देखील ज्या काही घटना आता घडत आहेत प्रत्येक आवारामध्ये अनधिकृतपणे, त्या रोखणं गरजेचं आहे. नाही असं वाटतं का की महानगरपालिकेची परमिशन त्यांना दिलेली आहे, ती चुकीची दिलेली आहे? कारण फक्त आता गणेश गणपतीचं विसर्जन येतं त्या ठिकाणी साईडला मंडप टाकून तिथं कत्तल केली जाणार आहे. नाही, हे आम्ही पाहणी करू, कारण त्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी दिलेली आहे. ती कुठेतरी जागा काही बदली करायला पाहिजे. कारण आपण ज्या गणपतीला देवाला मानतो, भले तो दुसरे कोणाचा असो, प्रत्येक धर्मियांचा असो, त्या ठिकाणी कोणच करून देणार नाही इथं. कारण हे महाराष्ट्र आहे, आपण काही दुसऱ्या ठिकाणी राहायला नाही जात. पण आपल्या इथं जर असं होत असेल तर चुकीचं आहे, कठोर भूमिका 100%. बाई राजठाकरे यांची भूमिका आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची साथ सोडली तर आम्ही त्यांच्यासोबत आपले हात मिळवायला देखील तयार आहे. याकडे आपली कशा प्रकारची तयारी असणार काय सांगता? तुम्हाला सांगतो, हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय जो सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे आमचे निर्णय घेतीलच, तो वरिष्ठांचा निर्णय. पण आमचं असं म्हणणं आहे, जनतेचं असं म्हणणं आहे, गेली 10 वर्षापासून तुम्ही पण बोलत असाल की जनता बोलते दोघाही लवकर एकत्र या. इतर जे लोक उड्या मारतात त्यांना नाही बोलतो ना, सपाट करण्यासाठी हे ठाकरे आणि हिंदू जे भगवा आहे हा बसलेला आहे. पण भाई काल बघता तुम्ही नाशिकमध्ये सर्व उभाटा गटाची सर्व मनसे कार्यालयावर गेलते, यासाठी काय सांगतात? नाशिक बघा, आता आमच्याकडे देखील कोणी आला, आमचे सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे नेहमी म्हणतात की चांगला काम मोदींनी, पंतप्रधान मोदींनी केला तर मी रेड कार्पेट टाकतो साहेब म्हणतात. तसंच आमच्याकडे जर कोणी निवेदन किंवा बोलणे करायला आलं तर आम्ही देखील त्यांचं स्वागत करू, त्या ठिकाणी चर्चा करू. पण अंतिम निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा असेल. पाहायला गेलं तर राज ठाकरेंनी अट न घालता त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्धव ठाकरेंची साथ दिली पाहिजे. याकडे कशा प्रकारे? सन्मान्य साहेब आधी पण बोललेले होते की महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी, हा बघा तुम्ही पुन्हा हा वाक्य आहे साहेबांचा, हे आमचे छोटे मोठे हवे दावे हे बाजूला ठेवू. मला वाटत नाही की साहेबांनी आत टाकले असं.